सो आज आहे थर्ड और फोर्थ डे ऑफ गोवा आणि तुमच्या टेकी ग्लॅमगलला कंटाळा आला आज ब्लॉग करायचा. सो मी स्टार्ट करतो आहे विथ चहा. तर मी घेतो चहा, तेव्हापर्यंत तुम्ही हा मस्त 2 शॉट एन्जॉय करा आमच्या एअरबीएनबीचा विथ अ फुल व्ह्यू. किती मस्त दिसतोय हा. किती गिव्ह अ लुक, टर्न अराउंड. नाईस. तर गाईज हॅलो. तर आजच्या हो माझी पर्स घ्यायची. पर्स घे ना माझी प्लीज. तर आजच्या दिवसाचा व्लॉग मी सुरू करत आहे. फायनली माझ्या नवऱ्याने सकाळी इंट्रोडक्शन्स दिले आहेत तुम्हाला असं मला वाटतंय. सनस्क्रीन घे ना, सनस्क्रीन गाडीत लागेल. तर आजच्या दिवसाचा व्लॉग मी सुरू केलेला आहे आणि आज आम्ही चिल करणार आहोत. आज मी सुट्टी काढली आहे बिकॉज येस एन्जॉय करतोय. सुट्टी काढली मी आज, फ्रायडे आहे म्हणून. सो कॉन्सिक्युटिव्हली फ्रायडे सॅटर्डे संडे, थँक्यू, फ्रायडे सॅटर्डे संडे आपल्याला टाईम मिळेल स्पेंड करायला. तर आता आम्ही चाललो आहोत एन्जॉय करायला. पहिले लंच करायला चाललो आहे. कुठे चाललो आहे लंच करायला? मी काय म्हणलं, बावरी नॉर्थ इंडियन फूड प्लेस आहे आणि खूपच सुंदर आहे असं म्हणतात. तर आता तिथे जातो आहे, बघूयात कसा प्लेस होता. सो एवढी सुंदर प्लेस आहे ही. आम्ही इथे आलो आहे जस्ट आणि जेन्युइनली अनएक्सपेक्टेडली सो गुड. ॲम्बियन्स एवढा छान आहे. लेट मी जस्ट शो यू. आणि आम्ही असं सिटिंग एरियामध्ये बसलेलो आहोत जिथे खाली बसायला आहे. आय जस्ट शो यू गाईज. हे असं आहे, इथे आम्ही खाली बसलो आहे. इथे हे असं आहे आणि आम्ही इथे खाली असं बसलो आहे, ठीक आहे. आणि इथे सगळे चेअर्सवाले सेक्शन आहे आणि इथे खाली बसायला आहे. आणि लुक ॲट दॅट, ॲक्च्युअल फिशेस पण आहेत ह्याच्यात. मी तुम्हाला प्रॉपर नंतर टूर देईल. किती छान दिसतंय हे लिटरली. ओ माय गॉड. मेनू पण एवढा छान आहे, असं एन्व्हलप सारखा आहे द मेनू लिहिलेलं. वाव, माझा नवरा किती छान वाढतोय बघा हॉटेलमध्ये. फूड किती एकदम अमेझिंग दिसतंय. वाव. तर आम्ही इथे आलो आहोत आणि हां काय बोलत होते मी. तर आम्हाला ना आत आल्या एक गोष्ट सांगितली त्यांनी की मेनू खूप लिमिटेड असणार आहे कारण की शॉर्टेज आहे. इंडियाचा काही रोल नसतानाही वॉरमध्ये इंडियामध्ये शॉर्टेज झालं आहे फ्यूलचा, गॅसचा. त्यामुळे हॉटेल्सला मेनू कट डाऊन करायला लागला आहे आणि म्हणून खूप लिमिटेड ऑप्शन्स अवेलेबल होते. त्यामुळे ज्या ऑप्शन्समधून आम्हाला जे बेस्ट वाटलं ते नॉर्थ इंडियन आम्ही घेतलं आहे. जाताना रस्त्यात आम्ही असे अंजुना साईडला जात होतो आणि मला एक फ्लावरचं दुकान सापडलं आणि म्हणजे जस्ट दिसलं बरं का, एकदम असं कोपऱ्यात माझ्या आईच्या असं या कोपऱ्यातून दिसलं आणि मी श्रीनिवासला जोरात ओरडले, श्रीनिवास मला फ्लावर्स घ्यायचे. आणि तोही घाबरला. आमच्या मागे एक गाडी होती तेही ठोकणार होती. या सो टोटल केऑस. पण मग आता श्रीनिवास गेलाय माझ्यासाठी फ्लावर्स घ्यायला. मी त्याला म्हणलं 2 फ्लावर्स आण, जास्त नको, जस्ट 2. एक मला हातात पकडायला आणि एक मला असं इथे असं इथे लावायला, व्हेरी आयलंड गर्ल टाईप. तर बघू तो काय आणतो ते. बघा तो तिकडे काय करतोय, काय चाललंय काय माहिती. बट सच अ प्रिटी शॉप राईट. किती किती छान छान फुलं आहेत, किती सुंदर वाटतंय ते.
ओ माय गॉड. पुण्यात आय स्वेअर टू यू, पुण्यात गेलं ना, मी शनिवासला तेच म्हणलं की किती प्रिटी फ्लावर्स दिसतात ते. पुण्यात झेंडू मिळतात. कुठल्याही दुकानात गेलं ना फ्लावरच्या, झेंडू, शेवंती, ते ॲस्टरचं काय असतं ते ह्याच्या व्यतिरिक्त मला तर अर्ध्याला वेळेत दिसतच नाहीत काही असे छान रोजेस. त्याने त्याने पॅक करून आणलं. ओ दॅट इज सो क्यूट. थँक्यू. तू एवढं पॅक. ओ दॅट इज सो क्यूट. थँक्यू. थँक्यू. छान फ्रेग्रन्स. Oh, that is so cute. Thank you. Thank you so much. Such a sweet gesture. Thank you. मला असं वाटलं एवढा का वेळ लागतो. What are you doing असं? It's very cute. Very cute of you. हे आता मी बीचवर घेऊन फोटोज काढणार. आता हा ती म्हातारी नव्हती. ती केवढी जवान वाटत होती. कसलं भारी घातलं होतं तिने. नाही, ती जापानीज की चायनीज होती. ती म्हातारी होती. म्हातारी होती. पण डेंजर या वयात तिला मसल्स होतं माहिती का, बायसेप्स. मला वाटत होतं, म्हणलं श्रीनिवास कुठल्या मुलीसोबत एवढा बोलतोय की एक फ्लावर पाठवलं त्याला, तर एवढा कोणाशी बोलतोय. ती विचारत होती हाऊ मच ड्युरेशन इट विल स्टे फ्लावर फ्रेश. तो विचारत होता. ती विचारत होती त्याला कळत नव्हतं. मग तू इंग्लिश ट्रान्सलेट करून सांगत होता का? अच्छा, ती विकणारी नव्हती का? मला वाटलं ती विकणारी होती. ती घ्यायला आली होती. मागे तुझ्या गाडी होती नाही गोबा. अच्छा. एकदम असं सनसेट असं. आम्ही इथे जेव्हा आमचं लग्न झालं होतं, फर्स्ट टाइम गोवाला आलो होतो, सो इथे आम्ही बसून खूप एन्जॉय केलं. या खडकांवर बसून सनसेट बघत होतो. केवढं सुंदर दिसतंय. ओ माय गॉड. इथे बसून आम्ही एन्जॉय केलं होतं. आणि हा बीच आमचा सर्वात फेवरेट आहे. ओझरान बीच म्हणतात त्याला. आय लव्ह इट. आय जस्ट लव्ह इट.